कडा येथील श्रीराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक रोहिदास कारभारी सांगळे यांचा सेवापूर्ती समारंभ थाटात संपन्न। कडा शहरातील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे आदर्श शिक्षक रोहिदास सांगळे यांनी तब्बल 29 वर्ष कडा येथील श्रीराम विद्यालयात प्रथम नेमणूक होऊन इथंच सेवा समाप्ती झाली आहे। या सेवापूर्ती सोहळ्यासाठी शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा भाजपाचे माजी आमदार भीमराव धोंडे उपस्थित होते। आदर्श शिक्षक रोहिदास सांगळे यांच्या सेवापूर्ती सोहळ्यासाठी श्रीराम माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षकांच्या वतीने भव्य दिव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आदर्श शिक्षक रोहिदास सांगळे यांचा सपत्नीक सत्कार केला। यावेळी सांगळे सर यांचा मोठा मित्रपरिवार व आप्तेष्ट नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की मला मतदाराने निवडून दिले म्हणून मी शाळा सुरू करू शकलो आहे। मी पण रुई येथून पायीकडा येथील आमोलक शाळेत येत होतो। निवडणुकीत हार जीत चालू होते, पण माझ्या इतकं शिक्षण क्षेत्रात कोणत्याच आमदाराने काम केले नाही, असे प्रतिपादन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केले आहे। यावेळी उपस्थित कडा शहराचे उपसरपंच दीपक कर्डिले, माजी सरपंच संपत सांगळे, हबप कर्डिले महाराज व आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी शिक्षक रोहिदास सांगळे यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांना स्नेहभोजन देण्यात आले आहे। मोरे सर आदरणीय मोरे सर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। मोरे सर यांना विनंती आहे की समोर या। केला परंतु तो आता व्यवसाय करत आहे। दुसरा मयूर नावाचा जो आहे तुषार व्यवसाय करतोय। मयूर नावाचा जो दुसरा मुलगा आहे तो BSc ॲग्री आहे। त्यानंतर त्यांना प्रतीक्षा नावाची मुलगी आहे। या स्टेजवर असणाऱ्यापैकी बहुतेक जण त्या मुलीच्या साखरपुड्यालाही होते आणि एवढा मोठा कार्यक्रम केला होता। मुलगी चांगल्या घरी दिलेली आहे आणि म्हणून अगदी व्यवस्थित आहे, व्यवसाय पण करतायत आणि त्यांनी कायम स्वरूपी 2 महिन्यापूर्वीच मला सांगितलं की सर 5वीचे जेवढे मुलं येतील शाळेमध्ये त्या सर्व मुलांना मी इथून पुढे कायम स्वरूपी प्रत्येक वर्षी गणवेश देणार आहे। पुन्हा एकदा आपण आपल्या शाळेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करूया। मानवी जीवनामध्ये पुरुषार्थ म्हणतात त्याला 4 पायऱ्या असतात, धर्म अर्थ काम आणि मोक्ष। सर 4ही पायऱ्या पूर्ण झाल्यात। मोक्ष म्हणजे आज तुम्ही सेवापूर्तीकडे आलेले आहात। मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करेल की परत आपल्याला पहिल्या पायरीकडे जायचं आहे। धार्मिक कार्याकडे थोडंसं स्वतःला झोकून द्या, कारण सध्या समाजामध्ये मृत्यूचं जर प्रमाण पाहिलं तर तरुण मुलांचं प्रमाण जास्त झालेलं आहे। तरुण मुलं थोडेसे दिशा सोडून बाजूला चाललेले आहेत आणि या मुलांना कोणीतरी थोडंसं उद्बोधन करणं गरजेचं आहे आणि म्हणून धार्मिक अध्यात्माच्या यांच्या हस्ते अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा हा उपक्रम कारमूर्ती ज्यांचा या ठिकाणी आज सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न होत आहे, असे ते या ठिकाणी सन्मान होत आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करूया। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमरावजी धोंडे साहेब व आदरणीय निरोप मूर्ती सांगळे सर, प्रमुख पाहुणे गुरुजन वर्ग व सर्व मान्यवर, सरांमुळे स्वतःचे जीवन घडल्यामुळे कृतज्ञतेच्या या भावनेमुळे निरोप समारंभ गौरव सोहळ्यास उपस्थित आपण सर्वांना माझा नमस्कार। सरांनी ज्याप्रमाणे कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवतो त्याप्रमाणे तुम्ही आमच्या बालरूपी मनावर उत्तम असे संस्कार घडून आमचे आदर्श व्यक्तिमत्व घडवले। आज तुमचे अनेक विद्यार्थी त्यांना मी आणि प्रताप सिंग परदेशी यांनी हनुमंत थोरवे यांना भेटलो आणि त्यांची सालेवडगावच्या हायस्कूलमध्ये आम्ही त्यांना जॉईन केलं। तिथं काहीतरी वाद चालू होता, 2 शाळेचा कोर्ट मॅटर, तिथं काही विद्यार्थी संख्या नव्हती, यांचं काय मन तिथं रमलं नाही। वर्षभरानंतर ते परत थांबले। मधल्या काळामध्ये मी जॉईन झालो होतो इथं। मग श्रीराम विद्यालयात जागा होती, मला माहीत होतं। मग आम्ही प्रयत्न सुरू केले। त्यावेळेस मी बाबाभाई पानसरे, देसाई नाना, त्यावेळेस बनसोडे यांना जरा ॲक्टिव्ह होते जास्तीचे
आपले प्राचार्य विद्यार्थी सर, भूकन सर सगळ्यांनी मिळून जॉईन करण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि हे जॉईन झाले. त्यावेळेस श्री महाविद्यालयाला विद्यार्थी संख्या पण फार कमी होती. आमचे सर्व विद्यार्थी जवळजवळ इकडे मोतीलाल पाठरे विद्यालयात असायचे. त्यावेळेस आम्ही एका दिवसामध्ये 50 टीसी काढली होती आणि इकडे घेऊन आलो. आणि हे श्रीराम विद्यालयाची तिथून पुढे थोडी भरभराट सुरू झाली. त्यांनी या शाळेमध्ये उत्कृष्ट अशी सेवा केली. 30 वर्ष सेवा करणं ही काय लहान गोष्ट नाही. त्यांची सेवा एवढी इथं झाली म्हणजे त्यांचं काम पण चांगलंच होतं असं याच्यावरून दिसतंय. मला सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कामाची थोडी आवड असल्यामुळं सर त्यांचं माझं सगळं कुटुंब माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभं असतं. यापुढे ते असेच खंबीरपणे उभे राहतील. मी शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ धोंडे साहेब या सगळ्यांचं माझ्या सांगळे परिवाराच्या तर्फे खूप खूप ऋणी आहे. मी या संस्थेचं ऋण नाही व्यक्त करणार. मी या संस्थेच्या असाच ऋणात राहू इच्छितो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण सरांची शैक्षणिक पार्श्वभूमी आणि या शाळेचा इतिहास सांगितला. यानंतर आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयाचे प्राचार्य माझे गुरुवर्य आदरणीय हरिदासजी विधाते सर. सांगळे सरांची बदली करू नका. सांगळे सर इथंच पाहिजेत. या शाळेला ते चांगलं काम करतात. बऱ्याच वेळा त्यांना इथंच राहू दिलं पाहिजे यासाठी माझ्याकडे काही लोक सांगणी करायचे आणि सरांनी या ठिकाणी समर्पक असं काम केलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय धोंडे साहेब, त्यानंतर असणारे प्रमुख पाहुणे, त्याचबरोबर सर्व नातेवाईक, त्याच्यानंतर सर्व मित्र परिवार आणि त्याचबरोबर समोर असणारे सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनी. जायचं तर पाहिलं तर माझी सुरुवात ही 16 ऑगस्ट 1995 ला झाली. तर 1995 ला या ठिकाणी जॉईनिंग झाल्याच्या नंतर आज तागायत 30 जून 2024 इथपर्यंत संपूर्ण सेवा 1 वर्ष करता पूर्ण या शाळेमध्ये पूर्ण केलेली. त्याचबरोबर 2 वर्ष फक्त बदली म्हणून यशवंतराव चव्हाण विद्यालय पोखरी या ठिकाणी 2 वर्ष काम माझी फक्त प्रतिनियुक्ती होती. त्यानंतर 1 वर्ष असणारी जय भवानी विद्यालय जळगाव या विद्यालयामध्ये 1 वर्ष नाव होतं. 1824 मध्ये फक्त 1 वर्ष फक्त बाहेर काम करण्याची संधी मिळाली आणि ती संधी जर कुठं असेल तर पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय असते. उर्वरित संपूर्ण सेवा या ठिकाणी याच शाळेमध्ये पूर्ण केलेली. तर 29 पैकी 28 वर्ष हे या शाळेमध्ये पूर्ण कार्य केलेले. त्याचबरोबर संस्थेने टाकलेला जो काही विश्वास होता त्या विश्वासाला पात्र राहून अध्यापनाचं कार्य या शाळेमध्ये अतिशय जिद्दीनं मेहनतीनं या ठिकाणी पूर्ण केलेले. म्हणून ज्या शाळेमध्ये नियुक्ती झाली त्याच शाळेमध्ये कार्यमुक्ती होण्याचं काम किंवा सेवानिवृत्ती होण्याचं काम आज या ठिकाणी झालेलं आहे. अशी प्रदीर्घ असणारी सेवा या शाळेमध्ये मी पूर्ण केलेली. म्हणून एक पुढील आयुष्यामध्ये की आपण काहीतरी समाजासाठी करावं म्हणून 5वीच्या मुलांना चालू वर्षापासून शेवटचा जो काही क्षण असतो त्या शेवटच्या क्षणापर्यंत
5वीच्या सर्व विद्यार्थ्यांना संपूर्ण ड्रेस देण्याचं काम मी आज यापासून चालू केलेले, जेणेकरून आपण शाळेचे काहीतरी देणेकरी आहे, शाळेसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही भावना नजरेसमोर ठेवून हे काम मी त्या ठिकाणी हातामध्ये घेतलेले. 28 वर्ष या ठिकाणी सेवा करण्याची संधी मला संस्थेने जी काही दिली त्याबद्दल संस्थेचे मी खूप असे आभार त्या ठिकाणी मानतो, त्यांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो. त्याचबरोबर एका गोष्टीचं दुःख आहे, एका गोष्टीचं दुःख असं आहे की ज्या शाळेमध्ये सर्व्हिस त्या शाळेमध्ये रिटायरमेंट आनंद, पण दुसरा क्षण असा आहे की आज ही शाळा आम्हाला काय करायची त्या ठिकाणी सोडून जायची, म्हणून ते दुःख मात्र कायमस्वरूपी त्या ठिकाणी राहणार आहे. कारण की आतापर्यंत बरेचसे विद्यार्थी 95 पासून आजपर्यंत बरेचसे विद्यार्थी आले गेले, बऱ्याचशा जणांचे त्या ठिकाणी फोन होते की सर तुम्ही रिटायर कसं काय झाला, कारण की माझं शरीर कसं, कारण की रिटायर होणारे बरेचसे काहीतरी हे असतं. ते पाणी व मूक होते वाणी, अशा प्रकारे आपली अवस्था झालेली आहे. तरी पण या ठिकाणी तुम्ही सांगितल्याप्रमाणे की कसल्याही प्रकारची गोळी नाही आहे, तुम्हाला पुढील असणारं तुमचं जीवन हे निरोगी आणि आनंदमय जावो हीच आपणा सर्वांकडून आणि प्रभू चरणी अशा प्रकारची मी प्रार्थना करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार आदरणीय साहेब आजच्या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी आपण सर्वजण आलेलो आहोत. आपल्या या श्रीराम विद्यालयाचे आवडते शिक्षक सर रोहिदास सांगळे आज आजपासून निवृत्त होत आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी आणि त्यांना निरोप देण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या गावचे सध्याचे उपसरपंच संदीप दीपक कर्डिले, त्याचप्रमाणे नागेश कर्डिले, आमचे दुसरे माजी उपसरपंच बाळासाहेब कर्डिले, त्याचप्रमाणे हबप पांडुरंग महाराज कर्डिले, बजरंग कर्डिले, त्याचप्रमाणे शहादेव सांगळे, दत्तात्रय रेडेकर गुरुजी, त्याप्रमाणे संपतराव सांगळे, सुनील रेडेकर, शंकरराव देशमुख, प्राचार्य विधाते सर, बजरंग कर्डिले, व्यासपीठावर पाठीमागच्या बाजूला बरेच मंडळी उपस्थित आहेत. त्या ठिकाणी DT लोखंडे थेट धामणगावून आले पायी इथपर्यंत सांगळे सरांना निरोप देण्यासाठी. त्यांचे जे नातेवाईक आहेत, समोर बसले आमच्या सर्व महिला भगिनी, विद्यार्थी मित्र, सांगळे सरांचे सर्व नातेवाईक, साम सांगळे आणि रुद्र सांगळे यांचे नातेवाईक एकच आहेत, त्यामुळे दोघांचे नातेवाईक, समोर बसले सर्व गावातील ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये या ठिकाणी शाळा काढावी असं मला काही लोकांनी आग्रह केला होता, कारण आमूलक विद्यालयामध्ये सर्वांना प्रवेश सहज मिळायचा नाही आणि कडासारख्या मोठ्या गावात आणखी एक शाळा असावी असं लोकांना वाटत होतं. तर कडाला मीच कडाच्या शाळेमध्ये आमूलकमध्ये शिकलेलो आहे. मी रुईवरून पायी यायचो कड्याला शाळेत आणि शाळा सुटली की परत रुईला पायी जायचं, त्यामुळंच शाळेचं महत्त्व माझ्या लक्षात होतं. मग मी पहिली शाळा रुईला काढली आणि ज्या ज्या ठिकाणच्या लोकांची मागणी आली त्या ठिकाणी आपण शाळा महाविद्यालय काढलेली आहेत. या ठिकाणी कडागावामध्ये माझा परिचय भरपूर होता, आमच्या वडिलांचा पण फार परिचय. एक कर्डिले वस्ती, सांगळे वस्ती, आमच्या वडिलांचे अनेक मित्र या वस्तीवर होते आणि त्यांचे नातेवाईक रुईला असल्यामुळं आणि आमचं त्यांचं खूप घनिष्ठ नात्याचा संबंध असल्यामुळं ती सर्व मंडळी अशी खूप अटॅच झाली होती. त्यामुळं तिथले त्या मानाने जास्त लोक नोकरीला घेण्यात आले. सांगळे असतील, काही कर्डिले गुरुजी पण आहेत. आता हे
शहादेव सांगणे ते शिकले नाही, त्याला आपण काय करावं? ते चारी भाऊ म्हणले आमचं लय येईल पाणी, आम्हाला शिकायचीच गरज नाही. त्यांचे वडील कोंडोबा सांगळे माझा फार स्नेह होता. ते खूप माझ्यावर प्रेम करायचे. मी सुरुवातीला राजकारणात आलो होतो, त्यांच्या घरी फार वेळा मी जेवण पण केलेलं आहे. म्हणजे खूप संधी होती त्यावेळेस नोकरीला. आताही आरक्षणाचं निघालंय. आरक्षणाच्या अगोदरच आपल्याकडे सगळेच लोक नोकरीला आहेत. आरक्षणाचा काही संबंध नाही. सामाजिक आरक्षण, मानसिक आरक्षण हे आपण सुरुवातीपासून लागू केलेलं आहे. आणि हे तात्कालिक राजकीय भांडणं चालू असतात, त्यात आपल्याला जायचं नाही. रोहिदास कर्डिले यांनी खूप चांगलं काम केलं. मी आता स्टेजवरून असं म्हणालो, छायाताई सांगडे रोहिदास कर्डिले जपलेले नाही, लय गडी बारीक राहिले. चांगलं जर जेवण घातलं असतं, सकाळी शिरा करून घातला असता, सांगडे सर तब्येतीने नाही का बरे झाले असते ना. आता संधी, आता तरी वजन वाढवा. आणि छायाताई सांगडेंना पण माझी विनंती की तुमच्या पतीकडे जास्त लक्ष द्या. त्यांना कुठला आजार नाही, चांगली गोष्ट आहे. परंतु वय वाढत गेलं की वजन वाढतं म्हणतात. ते शरीराचं जे मापशास्त्र आहे, म्हणजे उंची किती तेवढं तसं वजन किती. 12 किलोला 1 फूट असं वजनाचं माप असतं. 6 फूट उंची असणाऱ्या माणसाचं 12×72 75 किलो वजन पाहिजे. उंची आणि वजन यांचं जे मोजमाप आहे त्यामध्ये सुद्धा चांगले जरा कमी पडतील. कारण 12 किलोला 1 फूट सगळ्यांनी लक्षात घ्यावं. साधारणपणे 12-13 फुटाला 12-13 किलो वजन एका फुटाला असायला पाहिजे. तेवढं असलं तर आपलं शरीर एकदम तंदुरुस्त आहे असं आपण समजायचं. आणि मला वाटतं ते समजते. या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी आहेत, लहान लहान मुलं आहेत, त्यांना थोडा उशीर झालेला याची मला जाणीव आहे. या ठिकाणी जेवणाची सोय आहे, त्यामुळे उशीर झाला तर काही हरकत नाही. सर्वांनी जेवण करून जायचे. जास्त मी लांबत नाही. आपली संस्था सुरुवातीच्या काळामध्ये श्याम सांगळे आणि ही मंडळी आणि कड्यातले एवढे लोक आमच्या परिचित, त्यामुळे या कडा गावातले आपल्या संस्थेमध्ये 58 लोक नोकरीला आहेत. एका गावातले 58 लोक, सगळ्या जाती धर्माचे आहेत. आपली संस्था अशी कोल्हाट्यापासून ब्राह्मणापर्यंत जेवढ्या जाती असतात तेवढ्या जातीचे लोक नोकरी. आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की लोकशाहीमध्ये मी आमदार झालो म्हणून संस्था, नाही तर मागच्या पिढीला सुद्धा मला रुईच्या लोकांना असंच कडेला पायी चिखलतोडी द्यावं लागलं असतं. मी आमदार झाल्यामुळं रस्ता झाला, शाळा झाल्या. आज आष्टी पाटोद्यामध्ये जेवढे मुलं जन्माला येतात 70%